नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील सर्वात मोठा सस्पेन्स अखेर उलगडलाय, पण कथा इथं संपत नाही। ती आता अधिकच रंजक आणि निर्णायक वळणावर पोहोचली आहे। 5470 संस्थांच्या यादीतून तब्बल 626 संस्थांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। 569 संस्था अवसायन प्रक्रियेत अपात्र ठरल्या, तर आणखी 57 संस्था आधीच नियमबाह्य असल्याचं समोर आलं। आता प्रश्न एकच, या 626 मतांमुळे गोकुळच्या सत्तेचं गणित बदलणार का? गेल्या काही महिन्यापासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीभोवती सुरू असलेला वाद, आरोप प्रत्यारोप आणि न्यायालयीन संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार 5470 संस्थांपैकी सध्या 4844 संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत। मात्र या आकड्यामागे दडलेली राजकीय गणित आणि सत्तेची समीकरणं आता चर्चेच्या केंद्रस्थानी बनली आहेत। अवसायन प्रक्रियेतील 1320 संस्थांवर सुनावणी झाली, त्यातील तब्बल 569 संस्था अपात्र ठरल्या। याशिवाय यापूर्वीच नोंदणी रद्द झालेल्या आणि अवसायनात गेलेल्या 57 संस्थाही यादीतून वगळण्यात आल्या। त्यामुळे एकूण 626 संस्थांना मतदानाचा अधिकार गमवावा लागला। विशेष म्हणजे या अपात्र संस्थांमधील बहुतांशी संस्था गोकुळशी संलग्न असल्याने त्याचा सर्वाधिक फटका महायुतीच्या गटाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर गोकुळमधील महायुतीच्या माजी संचालकांनी तातडीची बैठक घेत न्यायालयात पुन्हा धाव घेण्याचा निर्णय घेतलाय। अपात्र ठरलेल्या संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली। म्हणजेच प्रशासनाने निर्णय दिला असला तरी राजकीय आणि कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही। आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे अजूनही 267 संस्थांची सुनावणी सुरू आहे, तर 270 संस्थांबाबतचा निर्णय प्रलंबित आहे। या सुनावण्यामधून आणखी काही संस्था अपात्र ठरल्यास सध्याची 4844 संस्थांची संख्या आणखी कमी होऊ शकते। यामुळे आज जरी आकडा स्पष्ट दिसत असला तरी अंतिम मतदार यादी अद्याप निश्चित झालेली नाही। दरम्यान संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सहाय्यक निबंधक कार्यालय समोर नेते, माजी संचालक, समर्थक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कोणती संस्था पात्र, कोणती अपात्र याची माहिती अधिकृत घोषणेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत होती। त्यामुळे या निवडणुकीभोवतीचा गूढ आणि राजकीय उत्सुकता अधिकच वाढले। आता पुढचा प्रश्न, न्यायालय अपात्र संस्थांना दिलासा देणार का? महायुतीची ताकद पुन्हा वाढणार का? की 626 संस्थांच्या वजाबाकीमुळे गोकुळच्या सत्तेचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलणार? याच उत्तरावर गोकुळच्या आगामी निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। गोकुळच्या निवडणुकीतील ही केवळ मतदार यादी नाही, तर हजारो दूध उत्पादकांच्या प्रतिनिधित्वाचा आणि सत्तेच्या भवितव्याचा प्रश्न आहे। आज 626 संस्थांना डिच्चू मिळाला असला तरी उद्या न्यायालयात या संस्थांना संजीवनी मिळेल का? आणि मिळालीच तर गोकुळच्या सत्तेचं संपूर्ण गणित बदलणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।